शुभ प्रभात। जय हिंद दोस्तों। आज आपल्याला आंबोलीची ट्रिप करायची आहे। मोटरसायकल रेडी आहे। आंबोली इथून साधारण 30 किलोमीटर आहे। NH 548 जो नवीन हायवे झाला आहे त्यावरून आपल्याला जायचं आहे। ऊन पाऊस असं वातावरण आहे। हे आजरा शहर आहे। पुढून उजवीकडे वळावं लागतंय। डावीकडचा रोड सरळ आजरा गावात जातो। हे आजऱ्याचं ST स्टँड आहे। इथून रोड स्ट्रेट आंबोलीला जातो। नवीनच झाला आहे हा नॅशनल हायवे। हा हायवे झाल्यापासून आजूबाजूला विस्तारित नवीन घरं झालेली आहेत। पूर्वी इकडं हा ST डेपो आहे। याच्या पलीकडे काय नव्हतं। आता मात्र बरीच वस्ती झालेली दिसते इकडं। जर तुम्ही NH 48 वरून आला तर 548 वर तुम्हाला कोगनोळी नंतर हा पहिलाच टोल सेंटर आहे। नॅशनल हायवेच्या नियमाप्रमाणे 70 किलोमीटरवर दुसरा टोल, त्या नियमानं हा टोल इथं केलेला आहे। अजून टोल चालू झालेला नाही। इथल्या लोकल लोकांनी विरोध केला आहे। आम्हाला परमिशन मिळावं, मग बघू काय होतं ते। बरेच सारे ढाबा वगैरे असे झालेत, कारण हा गोव्याचा रूट आहे। शिवाय आंबोली एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे, त्यामुळं ट्रॅफिक खूप जास्त असते ह्या रोडवर। त्या नियमानं बरेच ढाबे वगैरे झालेले आहेत। समोर जे दिसतंय ते आहे चाळोबाचं मंदिर। आजऱ्यापासून साधारण 8 किलोमीटर 8.5 किलोमीटरवर पडते। खालचा चाळोबा असं म्हणतात त्याला। वरती डोंगरावरती पण चाळोबाचं देवस्थान आहे। एक सुंदर ट्रॅक आहे। इथून अगदी थोड्या अंतरावर साधारण अर्ध्या किलोमीटर नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सुरू होते। इथे एक पाझर तलाव असल्यासारखा आहे। आजऱ्यापासून साधारण 20 किलोमीटर आल्यानंतर हा स्पॉट येतो। विजिटर्स पण खूप असतात इथं। तुम्ही बघू शकता पावसाने थोडी उघडीप दिली म्हणून
हे शूट करणं थोडंसं शक्य झालं. आता रिसेंटलीच इथं पाणी अडवलं गेलं. कॅचमेंट एरियामध्ये खूप पाऊस होतो, त्यामुळं भरपूर पाणी स्टोअर होऊ शकतं. आंबोली 7 किलोमीटर, बेळगाव डावीकडे गेलं तर 61 किलोमीटर आणि गोवा 91 किलोमीटर उजवीकडं. आता आपण डावीकडे जाऊया. 1-2-3 किलोमीटर अंतरावर एक सुंदर असा धबधबा आहे, ज्याचं नाव आहे नांगरतास. वरून मोठा ओढा अगदी खाली पडताना नांगराचा जसा तास असतो त्याप्रमाणे होतो आणि ऑलमोस्ट तिथून गायब झाल्यासारखं पाणी समजत नाही कुठं जातं आहे ते. फार चिंचोळ्या अशा ओढ्यातून पाणी तिथून पुढं वाहत आहे, म्हणूनच नाव पडलं आहे नांगरतास धबधबा. श्रीदेव नांगरतास करी. आता ह्या पायऱ्या वगैरे केल्यात. ज्या वेळेला मी मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला इथून असं पूर्ण साधंच हे होतं. पाणी तुम्ही बघू शकताय आणि हे खाली पडतं. आणि खालून मग ते दिसत नाही कुठं जाते ते. अगदी चिंचोळ्या अशा पात्रातून ते पुढं जातं, म्हणूनच याला नांगरतास म्हणतात. आता हे पायऱ्या वगैरे काम केले, थोडंसं नवीनच दिसतंय, सिमेंटचं आहे. अगदी चिंचोळ्या ह्याच्यातून पुढे जात आहे पाणी. अतिसुंदर. हे नांगरतास धबधब्याचा तिसरा व्ह्यू पॉईंट आहे. आज बुधवार असल्यामुळं पर्यटकांची फारच कमी गर्दी आहे. इथं उजव्या बाजूला गेल्यावर कावळे 7 पॉईंट आहे. हा सरळ रस्ता जातो आंबोलीला. आमच्या आजऱ्याची जी नदी आहे हिरण्यकेशी, तिचा उगम इथं होतो आंबोलीमध्ये आणि पुढं ती संकेश्वरमध्ये जाऊन घटप्रभेला मिळते. हिरवगार वातावरण, खूप सारी रिसॉर्ट्स आंबोलीमध्ये आहेत. हे JRD खूप जुनं आहे. अशीच बरीच रिसॉर्ट्स आता नवीनसुद्धा आलेली आहेत.
थोडी फार्म हाऊस अँड रिसॉर्ट्स आहेत, थोडी फक्त रिसॉर्ट्स आहेत. पावसाळ्यात आणि विशेष करून हिवाळ्यात खूप गर्दी असते आंबोलीमध्ये. हे आंबोलीचं छोटंसं बस स्टँड आहे. फार मोठं गाव नाही, छोटंसंच गाव आहे आंबोली. लकीली पाऊस नाही आहे तर म्हणून बरं आहे, अदरवाईज आलाच पाऊस. इथं पोलिसांचं चेकपोस्ट आहे. आणि पुढं साधारण अर्धा किलोमीटर गेल्यावर आंबोली घाट सुरू होतो. आपण आता आंबोली घाटात आहोत. आणि इथं आता आंबोलीचा प्रसिद्ध असा धबधबा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथं थोडीशी गर्दी आहे. धबधब्याची मजा घेताना आपण लोक बघू शकता. आज बुधवार असल्यामुळं म्हणावी तशी गर्दी नाही आहे. शनिवारी रविवारी खूपच गर्दी असते इथं. आत्ता ऊन पडलंय, मगाशी पाऊस होता. असं ऊन पाऊस चालू आहे. डोंगर उतारावरून धबधबे चालू आहेत. सह्याद्री नटला आहे धबधब्यानी. इथे एक स्पॉट आहे जो टुरिस्टसाठी बनवला गेला आहे.
हा रस्ता आंबोलीमधल्या महादेवगड पॉईंटला जातो. तुम्ही पाहू शकता धुकं किती आहे ते. विजिबिलिटी साधारण 20 मीटर मॅक्झिमम, त्याच्या पलीकडचं तुम्हाला काही दिसत नाही. आणि रोड छोटा आहे. समोरून जर एखादं व्हेकल आलं तर आपण खूप काळजीपूर्वक चालवली पाहिजे गाडी. रोड थोडा केलेला दिसतोय, पाहू कुठपर्यंत केला आहे तो. मागच्या वेळेला रोड खूपच खराब होता, आता थोडासा व्यवस्थित दिसतोय रोड. महादेवगड कमान वगैरे आत्ता नवीन बनवली. सिंधुरत्न समृद्ध योजना महाराष्ट्र शासनानं. रोड आंबोलीपासून अगदी महादेवगड पॉईंटपर्यंत नवीन केलेला आहे, अगदी त्या कमानीपर्यंत. पूर्वी खूपच रफ रोड होता, त्यामुळं फारच अवघड व्हायचं मोटरसायकलवरनं सुद्धा. 4 व्हीलरचं तर काय सांगायलाच नको, पण लोक यायचे. आता थोडा रोड छान झाला, त्यामुळं पर्यटक जास्त प्रमाणात येतील असं मला वाटतं. हे सुद्धा नवीन केले उतरण्यासाठी. हा आहे महादेवगड पॉईंट. हा आहे महादेवगड पॉईंट. आता या सगळे डमरू वगैरे सेल्फी पॉईंट हल्लीच बनवलं आहे. पूर्वी हे सगळं काही नव्हतं. हा रस्ता हिरण्यकेशीचा उगम तिकडे जातो. ही हिरण्यकेशी नदी तुम्हाला दिसते, विस्तृत पसरलेली, जिथं आता लोक भात लावतात, कारण इथं इतका वॉटर फ्लो नाही आहे. पुढे जाऊन ही पूर्ण अशी नदी बनते. खरोखर पावसाळ्यातली मजाच काही और आहे आंबोलीला यायची. खूप स्पॉट आहेत. आज मी काही सगळे स्पॉट बघणार नाही. ही आहे हिरण्यकेशी. छोटंसं पात्र आहे इथं, पुढे जाऊन ती खूप मोठी होते. खूपच छोटा रस्ता आहे. दुसरी गाडी आली तर बाजूला होऊन थांबायलाच पाहिजे, इतका छोटा आहे आणि खराबसुद्धा आहे रस्ता.
खूप अवघड रस्ता आहे. गाडी चालवण्यात फार काळजी घ्यावी लागते.